वेलकम टू शाश्वत अकॅडमी. मी महेश पाटील. आपलं टेन्स चॅप्टर हे सुरू आहे. प्रत्येक एक टेन्स आपण डिटेलमध्ये घेतो आहे आणि टेन्समध्ये जेवढे प्रश्न आलेले आहेत CDS, UPSC, MPSC, राज्यसेवा कंबाईन आपण हे टुगेदर करतो आहे. आजचं लेक्चर आपलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या टेन्सला जाण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो नोट्सबद्दल. मी तुम्हाला एक PDF स्वरूपामध्ये एक नोट्स दिलेली आहे, जी एका विद्यार्थ्याने लिहिली आहे बॅचमध्ये ऑफलाईन. तर ते तुम्हाला मी PDF स्वरूपात पाठवलेली आहे. ती परिपूर्ण नाही. त्यात तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ बघण्याच्या आधी, जो व्हिडिओ तुम्ही बघणार आहे त्याआधी त्या नोट्समधनं तुम्ही ते नोट्स स्वतः लिहून घ्यायची आहे. आणि जे मी आता व्हिडिओमध्ये बोलणार आहे हे बोललेलं सगळं नोट्स हे वाक्य त्यात अजून ॲडिशन करायचं आहे, म्हणजे ते स्ट्रॉंगेस्ट होईल. त्या नोट्सवरती डिपेंड राहायचं नाही आहे. ती फक्त एक आयडिया आहे तुम्हाला दिलेली, ती आधी लिहायची, नंतर व्हिडिओ बघायचा, त्यात मी जे ते लिहायचे सगळे प्रश्न आणि त्यानंतर आपलं टेस्ट सिरीज जे होईल ते त्यात ॲडिशन करायचं आहे. क्लिअर? आता बघा पुढचं आपलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बेसिकमध्ये मी बिन शब्द शिकवला तुम्हाला, बिन. आणि बिनमध्ये सगळे प्रश्न आपण या टेन्सचे सॉल्व्ह केलेले ऑलमोस्ट. ठीक आहे, पण तरी पण कुठले आलेले आहेत CDS, UPSC वाक्य लिहिले आहेत मी आज. त्यामध्ये बघूया आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय. तर बघा पहिला शब्द काय, प्रेझेंट म्हणजे आजचं, परफेक्ट म्हणजे कंप्लीट झालाय, कंटिन्युअस सुरूही आहे असा टेन्स आहे. म्हणजे काय, प्रेझेंटमध्ये अशी क्रिया की जी परफेक्ट आहे, कंप्लीट आहे आणि अजून कंटिन्युअस आहे. आता असं कसं होतं बरं, तर आता ऐका, हा टेन्स म्हणजे काय, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय की प्रेझेंटमध्ये क्रिया आहे ती संपल्याने सुरू होते, संपल्याने सुरू होते. जसं आपलं आयुष्य आहे, आपलं जे लाईफ सुरू आहे ना ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये. कसं, सपोज आज मला सपोज जस्ट इमॅजिन की मला 34 वर्ष 4 महिने 18 दिवस झाले, आज संपले, 19वा दिवस सुरू झाला, 19वा संपला, 20वा सुरू झाला. म्हणजे हा असा टेन्स आहे की प्रेझेंटमध्ये अशी एक क्रिया सुरू आहे, त्यातील काही भाग संपतोय, पुढचा सुरू, संपतोय, सुरू, या आयुष्य आपलं. किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही जेवायला बसलात आणि 10 मिनिटांचा तुम्हाला कोणाचा फोन आलात, तर त्या काळात काय होईल, मी असं म्हणेल की तुमचं जेवण तर संपलं नाही आहे, पण जेवणातला काही भाग तुम्ही संपवला आहे. म्हणजे तो संपला, तो प्रेझेंटमध्ये संपलाय, पुढचा सुरू आहे कंटिन्युअस. सो परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय, जसं तुम्ही MPSC करतात, MPSC अभ्यास संपलेला नाही आहे आपला, पूर्ण नाही संपलेला, UPSC अभ्यास संपलेला नाही पूर्ण, मग तुमचा काही भाग तर संपला, GS1, GS2, इंग्लिश, मराठी, भूगोल, इतिहास, तो भाग संपलाय, पुढचा सुरू आहे, संपला, सुरू आहे, संपला, सुरू आहे. याला म्हणतात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय की तो आधी सुरू होता आणि तेव्हा संपला होता. शाळेत असताना मी शक्तिमान बघायचो, शाळेत असताना मी ज्युनियरजी बघायचो, ते पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे. हा प्रेझेंटमध्ये आज सुरू आहे. आता याच्यात मी एक्झाम्पल देतो, आपले व्हिडिओज आहेत, हे ऑनलाईन लेक्चर आहेत. ऑनलाईन लेक्चरमध्ये काही लेक्चर संपले आहेत, पुढचे सुरू आहेत. म्हणजे संपले आहेत ना ते प्रेझेंटमध्ये संपले आहेत, तो झाला परफेक्ट, आणि पुढचा सुरू आहे तो कंटिन्युअस. सो दिस इज कॉल्ड परफेक्ट कंटिन्युअस. कळालंय? मग यामध्ये ना हा रूल आहे, सब्जेक्ट प्लस हॅव बीन, हॅज बीन प्लस V4. आपण बेसिकमध्ये शिकलोय. नाही शिकला, तुम्हाला नाही कळालं असेल, पुन्हा बेसिक ते बघून घ्या बिनचं, अजून एकदा दोनदा बघा तुम्ही. ठीक आहे. आता बिन मध्ये काय आहे, V4 येतो. आता पहिली गोष्ट, पहिला रूल याचा आहे की कंटिन्युअस ऍक्शन. आता कंटिन्युअस ऍक्शन म्हणजे काय की तेच आधीपासून सुरू आहे, त्यातला काही भाग संपलाय. मग यामध्ये 2 शब्द आपण शिकलो होतो, सिन्स आणि फॉर. सिन्स म्हणजे काय की क्रियेची सुरुवात सांगतो, यात टाइम क्रियेचा किंवा ड्युरेशन मोजता जात नाही. फॉर म्हणजे काय, ज्यामध्ये क्रियेचा टाइम आणि ड्युरेशन दोन्ही मोजता येतो, हे आपण शिकलो होतो आणि त्यावरतीच प्रश्न असतात. ठीक आहे. मग आता बघा, हे हॅव बीन, हॅज बीन आलं की सिन्स आणि फॉर येईल, सिन्स आणि फॉर आलं म्हणजे हॅव बीन, हॅज बीन येईल, हे आपण शिकलो होतो. राईट? आता बघा, काही प्रश्न लिहिले मी, UPSC CDSचे प्रश्न सगळे लिहिले आहेत यातले. आता पहिलं वाक्य, ही हॅज बीन वर्किंग इन द ऑफिस फॉर 3 years नाव. हे वाक्य CDS 2017चं. ठीक आहे. आता बघा, ही हॅज बीन वर्किंग इन द ऑफिस फॉर 3 years नाव. आता पहिली गोष्ट, फॉर 3 years हे काउंटेबल आहे काउंटेबल. फॉर जोडलाय, 3 years आहे, 3 वर्ष, फॉर आहे, बरोबर आहे. म्हणजे गेल्या 3 वर्षापासून तो या ऑफिसमध्ये काम करत आहे, म्हणजे क्रिया सुरूच आहे, फक्त त्यात 3 वर्ष संपले, पुढचं 4थं सुरू आहे. याला म्हणतात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. मग आपण काल बघितलं प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय फरक आहे. फक्त फरक आहे की प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय बोलतो आपण, मला 3 वर्ष संपले. यामध्ये काय बोलतो आपण, या टेन्समध्ये मी 3 वर्षापासून इथं काम करत आहे, म्हणजे याच्यामध्ये फक्त कंटिन्युटी सांगितली जाते. प्रेझेंट परफेक्ट मध्ये क्रिया कंप्लीट आहे ते सांगितलं जातं. ठीक आहे. तर हे पहिलं वाक्य मी म्हणेल बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. हा CDSचा प्रश्न होता आणि त्याने ते अंडरलाईन करून विचारलं, त्याला रिप्लेस करा. CDS मध्ये कसं असं स्ट्रक्चर असतं की अंडरलाईन सेंटेन्स जे आहे भाग तो इम्प्रूव्ह करा किंवा नो इम्प्रूव्हमेंट 4 पर्याय असतो, तसा प्रश्न होता. आपल्याला कसं असतं MPSC ला, चूज द करेक्ट, फिल इन द ब्लँक, ते घेऊ आपण. दुसरा प्रश्न बघा, UPSCचा प्रश्न आहे हा. नेहा इज वेटिंग, 16चा प्रश्न आहे UPSCचा. नेहा इज वेटिंग फॉर हिम आउटसाइड सिन्स 2 o'clock. आता बघा, याच्यामध्ये काय म्हटलं, नेहा इज वेटिंग फॉर हिम आउटसाइड सिन्स 2 o'clock. पहिली गोष्ट आपण याच्यावर फोकस करू, सिन्स 2 o'clock बरोबर आहे का. तर सिन्स 2 o'clock म्हणतोय तो 2 वाजल्यापासून नेहा बाहेर त्याची वाट बघत आहे. मग मला एक सांगा, इथं 2 तास नाही आहे, 2 वाजल्यापासून आहे, त्यामुळे सिन्स बरोबर आहे. याच्यामध्ये टाइम काउंट नाही होणार.
का 2 वाजल्यापासून नेहा त्यासाठी वाट बघते, मग किती वाजले आता आपल्याला माहित नाही, आणि किती तास तुम्ही मोजणार, नोबडी नोस. मग इथं सिन्स 2 hours जर असतं तर चुकीचं होतं. 2 hours जर म्हटलं तर तिथं फॉर पाहिजे, फॉर 2 hours, फॉर 3 hours, फॉर 2 days, फॉर 2 months, फॉर 2 weeks. ठीक आहे, तर इथं सिन्स 2 o'clock आहे, हे बरोबर आहे. सिन्सने सुरुवात आहे, 2 o'clock हे सुरुवात दिली आहे. ठीक आहे, आता इथं गडबड आहे बघा, इथं इज म्हणतोय तो. आता मला एक सांगा, जर क्रिया आधीपासून सुरू आहे तर ॲमी जर येत नाही. ॲमी जर आपण बघितलं प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये, ते आत्ता सुरू या क्षणाला, नाव, जस्ट नाव. मग हे जे आहे ना इथं इज हे चुकीचं आहे. का? कारण क्रिया 2 वाजल्यापासून सुरू आहे आणि आधीपासून क्रिया सुरू असेल त्या वाक्यात बिन येतो, म्हणजे हॅव बीन, हॅज बीन. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. मग याला करेक्ट कसं करणार मी? हा जो इज आहे याच्यावर मी हॅज बीन लिहिणार, म्हणजे मी इथे लिहितो शेवटी हॅज बीन, इथे येणार तेव्हा ते करेक्ट होईल. हे रिप्लेस होईल इजच्या ऐवजी. ओके, मग कशामुळे बरं असं? फक्त सिन्स 2 o'clock आहे म्हणून हॅज बीन होईल. आणि जर हे नसेल तर बरोबर आहे ते, नेहा इज वेटिंग फॉर हिम आउटसाइड, नेहा वाट बघत आहे, सध्या सुरू आहे, पण हे 2 वाजेपासून सुरू आहे, आधीपासून क्रिया आहे, म्हणजे त्यासाठी जो टेन्स दिलेला आहे इंग्लिशमध्ये तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. मग इथं हॅज बीन येईल फक्त सिन्स 2 o'clock मुळे. तिसरं वाक्य बघा, जेन इज रायटिंग हर ऑटोबायोग्राफी सिन्स 2008. हे पण पुन्हा UPSC वाक्य आहे. जेन इज वेटिंग हर ऑटोबायोग्राफी सिन्स, हे बघा सिन्स 2008. आता इथं 2008 पासून क्रिया सुरू आहे, टाइम मोजता येत नाही, हे बरोबर आहे सिन्स. मग 2008 पासून सुरू आहे, मग इथं इज, एमिजर, वाजवेर कसं येणार? इथं पुन्हा जेन, म्हणजे इथे येणार आहे हॅज बीन. आता हॅज बीनच का, हॅव बीन का नाही? कारण हॅज बीन हा सिंग्युलर आहे, हॅव बीन हा प्लुरल आहे, जेन हा सिंग्युलर आहे, म्हणून इथं हॅज बीन पाहिजे. पुढचं वाक्य बघा, द चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 2 hours. हे आपल्या राज्योत्सव 18ला पण वाक्य आहे. द चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 2 hours. आता बघा, द चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग म्हणजे जे मुले आहेत ते क्रिकेट खेळतात खूप लॉंग टाइम पासून. कधीपासून खेळताय? सिन्स 2 hours. आता 2 तास आणि 2 o'clock याच्यात फरक आहे. 2 तास म्हणजे मोजता येतात 2 तास, याच्यामध्ये 2 वाजल्यापासून म्हणजे तास नाही मोजता येत. मग यामध्ये 2 hours म्हटलंय, मग इथं सिन्स कशाला पाहिजे? इथं सिन्स हे चुकीचं आहे, इथे येणार फॉर, इथे येणार फॉर. हे वाक्य चुकीचं आहे माझं, तिसरं पण आणि चौथं पण. आता 5चं वाक्य बघा, माय फादर डॅश, हे आपलं STI 2014 मनीषचं हे वाक्य होतं, हे जुन्या काळातलं वाक्य. माय फादर डॅश इन दिस हॉस्पिटल सिन्स 1994. पुन्हा बघा सिन्स 1994, 1994 पासून क्रिया सुरू आहे. मग तुम्हाला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिजे. मग इथं बघा इज वर्किंग, हे तर प्रेझेंट कंटिन्युअस आहे, होणार नाही. वॉज वर्किंग, आता पास्ट कंटिन्युअस आहे, होणार नाही. हॅज बीन वर्किंग हे उत्तर आहे माझं, आणि वुड वर्क इथं नॉनसेन्स पर्याय येतो. सिन्स 1994 मुळे माझं हॅज बीन उत्तर येत आहे. हे जर नसतं तर सगळे पर्याय करेक्ट आहे, कारण त्या वाक्याला सेन्सच नाही मिळत. मग आपल्याला प्रत्येक टेन्समध्ये एक सेन्स असतो, एक टाइम असतो, त्या टाइमनुसार टेन्स वर्क करतो, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे माझं. पुढचं वाक्य बघा, 6 वाक्य, शी हॅज बीन वॉचिंग टेलिव्हिजन, आणि पुढे डॅश दिलाय. शी हॅज बीन वॉचिंग टेलिव्हिजन डॅश हाफ एन आवर. आता हाफ एन आवर म्हटलं आणि पुढे 4 पर्याय, सिन्स, फॉर, ड्युरिंग आणि फ्रॉम. हे ड्युरिंग कधी वापरतं, फ्रॉम कधी वापरतं, याचा रूल आपण प्रिपोजिशन मध्ये शिकणार आहोत डिटेलमध्ये. आता इथं सिन्स आणि फॉर का येईल, तर हाफ एन आवर. हे बघा, हाफ एन आवर म्हणजे अर्धा तास, आणि अर्धा तास हा मोजता येतोय, 30 मिनिटं म्हणतो आपण त्याला. अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास हे मोजता येत आहेत. मग मोजता येत आहेत म्हणून तिथं फॉरचा उल्लेख होईल. तर अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला येत आहेत. मग याचे प्रश्न कुठे आहेत MPSC मध्ये? राज्यसेवा, कंबाईन. तर हे सगळे प्रश्न आपण त्या बिनच्या लेक्चरला सगळे सॉल्व्ह केले आहेत. बिनच्या लेक्चर मी सगळे घेतले आहेत त्यात प्रश्न. हाच तो टेन्स आहे जो आपण ऑलरेडी बोललेलो आहोत. तर हॅव बीन, हॅज बीन. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय? थोडक्यात आधीपासून क्रिया सुरू असेल, त्याच्यातला काही भाग संपला, पुढचा सुरू, काही संपला, पुढचा सुरू. जर आता व्यवस्थित आहे काय मी काय म्हणतोय, जर एखादी क्रिया आधीपासून सुरू आहे, व्यवस्थित आहे का? अगेन रिपीट, एखादी क्रिया आधीपासून सुरू आहे आणि त्याचा काही भाग संपला आणि पुढे सुरू नाही, आता पुढे सुरू नाही, तर तो प्रेझेंट परफेक्ट होतो. प्रेझेंट परफेक्ट होईल, तो कंटिन्युअस नाही ना पुढे, आता मग तो कंटिन्युअस होणार नाही. जसं बघा, आता मी काय केलं, एक कागद घेतला आणि त्याच्यावरती लेटर लिहून टाकलं, लिहिलं, कशात ठेवलं, मग आय हॅव रिटन लेटर, संपलं लेटर, ते आता लिहित नाही आहे. पुन्हा तो कागद घेतला मी आणि ते पुढे लिहितोय मी, अर्धा नंतर लिहिल मी, म्हणजे कंटिन्युअस आहे, परफेक्ट कंटिन्युअस. आणि जर तो भाग संपला, आता जर तुमचं MPSC सुरू आहे, आता MPSC तुम्हाला पोस्ट मिळाली, तुम्ही सगळे पुस्तकं विकून देणार आणि जॉब करणार. सो यू हॅव प्रेझेंट परफेक्ट टेन्स नाव. आणि जर क्रिया सुरूच आहे, परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे, म्हणून परफेक्ट कंटिन्युअस यांची अशी वाक्यात आपल्याला येतात. MPSC, CDS आणि UPSC वाक्यात अशी आपल्याला येतात. कशी आता फिल इन द ब्लँक येतील, चूज द करेक्ट येतील. ठीक आहे, किंवा इथं कुठेतरी गडबड असेल. थोडक्यात काय, क्रिया आधीपासून सुरू आहे, सिन्स आणि फॉर, आणि त्यामध्ये हॅव बीन, हॅज बीन. क्लिअर? इथं V4 येतो ना, इथं V3 येतो, त्याला पॅसिव्ह म्हणतात. पॅसिव्हचं वाक्य दिलंय मी वरती वॉइस बेसिक मध्ये, ते पुन्हा तुम्ही बघू शकता वाटल्यास. ठीक आहे, तुम्हाला एवढे व्ह्यू का दिले मी, 3, 4, 5, 6 वाढून दिले की तुम्ही वारंवार बघा, त्याच्यावरती कमांड क्रिएट करा. ठीक आहे,
हां, तर तुम्ही काय करणार, पहिला रूल लिहिणार कंटिन्युअस ऍक्शन. मग तुमच्या नोट्समध्ये जो रूल लिहिला ना त्यामध्ये हे ॲडिशन करा. आता तुम्हाला नोटबुक कशी बनवायची आहे की त्या नोट्समधून आधी लिहायचं, जागा सोडायची आणि हे पुढचं ॲड करायचं. ती नोट्स म्हणजे जुनी आहे 2019ची, 19 म्हणजे जुनं झालं. पॅटर्न आता 2021 शिकतोय आपण. मग हे त्यात ॲड करायचं आणि पुढे कंटिन्यू करायचं. का मी प्रत्येक बॅचला ॲडिशन देत असतो, कारण मी क्वेश्चन पेपर सतत वाचत असतो, CDS UPSC बँकिंग, आणि जे नवीन पॅटर्न येत असतं ते मी ॲड करतो. ठीक आहे, मग हे नवीन पॅटर्न आहे, हे तुम्हाला ॲड करायचं आहे. आता कंटिन्युअस ॲक्शन काय लिहायचं इथं की ज्या क्रिया आधीपासून सुरू आहे, उद्या आजही सुरू आहेत अशा क्रिया सांगणारा टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग यात असे वाक्य लिहून घ्यायचे तुम्ही. ठीक आहे, याचा दुसरा रूल आहे, दोनच रूल आहे. या टेन्सचे दुसरा रूल आहे, ज्यावरती राज्यसेवा 2017ला प्रश्न आहे, तो आपण दुसऱ्या रूलला घेतो मी. तोपर्यंत तुम्ही हे लिहून घ्या सगळे वाक्य. बघा, आता रूल नंबर दुसरा शिकूया आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधला, तो म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स. आता निगेटिव्ह सेंटेन्स काय, तुम्हाला मी एक वर्बची नोट्स पाठवली आहे, वर्बची नोट्स. त्या वर्बच्या नोट्सच्या शेवटी मी तुम्हाला एक नोट दिली रायटिंगची की सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, पॉझिटिव्ह वाक्य, निगेटिव्ह वाक्य. ते मी सांगेल रायटिंगच्या लेक्चरला काय करायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय इम्प्रूव्ह करायचं बघतो, सांगतो. बघा, त्यात दिलेलं आहे मी. आता इथं बघा, हॅवंट बीन डुईंग आहे, हॅवंट बीन ब्रेकिंग. एक लक्षात घ्या, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जो असतो ना त्याचं निगेटिव्ह वाक्य कधीच होत नाही. आता एक 3 परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे आपले, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. या तिघांचे निगेटिव्ह वाक्य कधीच होत नाही. का होत नाही ते सांगतो. आता एक लक्षात घ्या, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, एखादी क्रिया आधीपासून सुरू आहे आणि आताही पुढे सुरूच आहे. मग मला एक सांगा, जर एखादी क्रिया आधीपासून सुरू नाही आहे आणि आताही सुरू नाही आहे तर ती कंटिन्युअस मध्ये बोलली जात नाही. म्हणजे कशी, आज सपोज तुम्ही स्मोक करत नाही लहानपणापासून, तुम्ही कधी स्मोक केला नाहीये, तुम्ही असं म्हणाल का मी लहानपणापासून स्मोक करत आलेलो नाहीये. जसं मी म्हणतो 2014 पासून मी शिकवत आलेलो आहे पुण्यात, मी 14 पासून शिकवत आहे. मग मी असं म्हणेल का मी लहानपणापासून स्मोक करत नाहीये. मग आपण ते परफेक्ट टेन्समध्ये म्हणतो की मी कधीच स्मोक केला नाहीये, मी कधीच भांडण केलं नाहीये, मी कधीच कोणाला वाईट बोललो नाहीये, मी कधीच कोणाचं बरं वाईट केलं नाहीये, मी कधीच कोणाचा खून केला नाहीये. असं म्हणणार मी कोणाचा खून करत आलेलो नाहीये. म्हणजे निगेटिव्ह वाक्य कंटिन्युअस मध्ये बोललं जात नाही. ते निगेटिव्ह वाक्य परफेक्ट कंटिन्युअस मध्ये बोललं जात नाही. म्हणजे बोललं कसं जातं, परफेक्ट टेन्स मध्ये बोललं जातं की मी कधीही कोणाचा खून केलेला नाही. आय हॅवंट किल्ड एनीबडी येट. म्हणजे मी कोणालाही मारलेलं नाहीये, मी कोणाचे पैसे डुबवलेले नाहीये, मी कोणालाही त्रास दिलेला नाहीये. असं होणार नाही की मी लहानपणापासून शिकवत आलेलं नाहीये, आय हॅवंट बीन टीचिंग सिन्स. ते नाही होत. का तर परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस या तिन्ही टेन्सचं निगेटिव्ह वाक्य होत नाही. मग हे जे मी लिहिलेले आहेत, हॅवंट बीन डुईंग हे चुकीचं आहे, हॅझंट बीन अंडरस्टँडिंग हे चुकीचं आहे, आणि हॅवंट बीन ब्रेकिंग देअर प्रॉमिस हे चुकीचं आहे. मला करेक्ट कसं करायचं ना, परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचं ते. मग आता परफेक्ट टेन्समध्ये करेक्ट कसं होईल ते बघा, याचं मी करेक्ट करतो. आय हॅवंट तर मी लिहिणार, निगेटिव्ह वाक्य तसं राहील मी आय हॅवंट. फक्त बीन डुईंग जो आहे ना याच्याऐवजी मी लिहिणार V3, आय हॅवंट डन एनी मिस्टेक. आय हॅवंट डन एनी मिस्टेक इन माय एंटायर करिअर. म्हणजे माझ्या संपूर्ण करिअर आयुष्यामध्ये मी एकही मिस्टेक केले नाही अद्याप. मी मिस्टेक करत आलेलो नाही आहे. कसं काय म्हणतो असं, तो ना मी एकही मिस्टेक केलेली नाही. परफेक्ट टेन्स मध्ये निगेटिव्ह होईल. मग हॅवंट डन, बीन डुईंगचं मी V3 केलं, डुईंगचं डन केलं. सेम थिंग याचं काय होणार, शी हॅझंट हे बीन जाईल आणि अंडरस्टँडिंगचं होईल अंडरस्टूड. परफेक्ट टेन्स, ही हॅझन अंडरस्टूड टुडेज लेक्चर, आजचं लेक्चर त्याला कळालं नाही आहे, हे असं वाक्य होईल त्याचं. ओके, मग सेम थिंग तिसरं वाक्य कसं होईल ते, दे हॅवंट बीन आहे ना त्याच्याऐवजी दे हॅवंट आणि पुढे काय, दे हॅवंट नंतर बीन ब्रेकिंगचं होईल ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. दे हॅवंट ब्रोक प्रॉमिस, त्याने कधी त्यांचे प्रॉमिस तोडले नाही आहेत, म्हणजे ते शब्दांचे पक्के आहेत. दे हॅवंट ब्रोकन देअर प्रॉमिस, त्यांनी कधी कट आहे. हे बाकीचे सगळे चुकीचे आहेत निगेटिव्ह. तर राज्यसेवा 17ला प्रश्न आलाय बघा, राज्यसेवा 2017 पेज नंबर 15 त्यातील 69 नंबरचा क्वेश्चन. 15 पेज त्यातील 69 नंबरचा क्वेश्चन आहे. पहिलं वाक्य बघा, वी टू हॅव बीन वॉन्टिंग टू सी यू. हे नंतर बघू आपण. दुसरं वाक्य बघा, वी टू हॅव वॉन्टिंग टू सी यू. तिसरं, आय हॅवंट बीन सीइंग सच अ लवली प्लेस. आता पण तिसऱ्या वाक्यावरती फोकस करा तुम्ही. थर्ड सेंटेन्स काय म्हणतोय तो, आय हॅवंट बीन सीइंग सच अ लवली प्लेस. आय हॅवंट बीन सीइंग सच अ लवली प्लेस. आता ते वाक्य कुठल्या टेन्स आहे ते बघू आपण. हॅव आहे, त्यानंतर बीन आहे, त्यानंतर सीइंग हा V4 आहे. मग आता हा झाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस.
ठीक आहे, वाक्य तर बरोबर आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पण त्यामध्ये हॅवंट आहे ना, म्हणजे निगेटिव्ह वाक्य आहे. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं निगेटिव्ह होत नाही, म्हणून ते सी वाक्य चुकीचं आहे. मग आता सी का चुकीचं आहे, तर त्यामध्ये काय करू आपण, त्याला करेक्ट कसं करू ना. तर ते आय हॅवंट बीन सिंग आहे ना, तर ते हॅवंट बरोबर आहे, तो बीन सिंग जाईल आणि त्याच्या जे तिसरं रूप येईल सीचं ते म्हणजे सीन. मग सीन कसं होईल, ते आय हॅवंट सीन सच अ लवली प्लेस, मी असं प्लेस आतापर्यंत बघितलेलं नाही आहे. मग त्याचा अर्थ होईल मी असं प्लेस आतापर्यंत बघितलेलं नाही आहे. असं नाही होणार की मी असं प्लेस बघत आलेलो नाही आहे, म्हणजे सुरूच आहे न बघण्याची क्रिया, तशी होऊ शकत नाही. म्हणून आय हॅवंट सीन सच अ लवली प्लेस, म्हणून ते सी चुकीचं आहे. बी वाक्याकडे आपण, बी वाक्य वी टू हॅव वॉन्टिंग टू सी यू. आता त्याच्यात वी टू नंतर ठीक आहे हॅव आहे, हॅव नंतर वॉन्टिंग आहे. आता बेसिकचं लेक्चर आठवा, हॅव हॅज हॅड नंतर कुठला वर्ब येतो, V3 येतो, हे माहिती सगळ्यांना. मग हॅव हॅज हॅड नंतर V3 येतो, तर वॉन्टिंगचं काय होईल, वॉन्टेड, म्हणून ते सुद्धा चुकीचं आहे. बी आणि सी गेलं. आता उरलं ए, वी टू हॅव बीन वॉन्टिंग टू सी यू. आता पहिल्या वाक्यामध्ये ना हॅव बीन आहे आणि नंतर V4 आहे, हॅव बीन नंतर V4 आहे, मग हे बरोबर आहे, हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. पण आता जरा चर्चा करूया, वॉन्टिंग, वॉन्टिंग हा तर आपला स्टेटिव्ह वर्ब आहे, त्याचा ING होत नाही. जसं लव्हिंग, त्यानंतर रिस्पेक्टिंग, त्यानंतर हिअरिंग, सीइंग, वॉन्टिंग, नीडिंग होत नाही. तर इथं हा जो वॉन्टिंग शब्द आहे ना, त्याचा अर्थ विश आहे, विश, आय एम विशिंग, म्हणजे माझी इच्छा आहे, आता इच्छा आहे माझी की बाबा तुम्हाला चहा पाजावी, आणि ही इच्छा आताच आहे सध्याला, म्हणून आता वी टू हॅव बीन वॉन्टिंग टू सी यू, आमची सुद्धा इच्छा आहे की तुम्हाला भेटावं. आता लक्षात घ्या, इंग्लिशमध्ये एका शब्दाचा अर्थ एकच होतो असं नाही, एका शब्दाचा एकच अर्थ होतो असे नाही, त्याचे अर्थ बदलतात. जसं एक मराठी शब्द घेतो मी, जात, जात म्हणजे आपली जात कुठल्या जातीचा आहे तू. दुसरं, मी कुठे जात आहे, पुण्याला जात आहे. तिसरं, मला इंग्रजी कठीण जात आहे. तर एका शब्दाच्या अनेक अर्थ सुद्धा होतात, तसं इंग्रजीमध्ये सुद्धा आहे. इथं वॉन्ट म्हणजे पाहिजे नाही, विश त्याचा अर्थ आहे की आय एम विशिंग टू मीट यू, मला विश करतो मी. तर पहिलं वाक्य बरोबर आहे, सो ऑनली ए माझं उत्तर राहील. तर लक्षात घ्या, कुठलाही परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस, कंटिन्युअस नाही म्हटलं मी, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस यांचे निगेटिव्ह वाक्य होत नाही. यांचे निगेटिव्ह वाक्य जर करायचे असते तर तुम्हाला परफेक्ट टेन्सचे करायचे असतात, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट, ठीक आहे. म्हणून यांचं निगेटिव्ह वाक्य येत नाही. आणि लिहिताना सुद्धा लक्षात ठेवा, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि बोलताना सुद्धा कधीही यांचे निगेटिव्ह वाक्य बोलू नका. क्लिअर, हा दुसरा रूल आहे. आणि हा टेन्स इथं संपतोय, तर आपला प्रेझेंट टेन्स संपलाय. बघा किती तुम्हाला, म्हणजे तुम्ही विचार करा की आपण 5-6 व्हिडिओमध्ये फक्त प्रेझेंट टेन्स संपतोय, नंतर पास्ट टेन्स येईल, नंतर फ्युचर टेन्स येईल. असं काय शिकतो आपण, तर याच्यात एक डेकोरेटिव्ह शिकायचं आहे डिटेलमध्ये, आणि जेव्हा आपण टेस्ट पेपर मी स्टार्ट करेल तेव्हा सुद्धा ते डिटेलमध्ये असेल. अशा वाक्यांचा फॉर्मॅट आपल्याला परीक्षा येतो आहे, ठीक आहे. अशा वाक्याचं स्वरूप आपल्याला दिसतं परीक्षेमध्ये, तेच आपण शिकवायचं आपल्याला, कारण त्यात मार्क्स हायेस्ट पाहिजे. म्हणजे राज्यसेवेला 40+ आणि कंबाईनला 25+, हा आपला टार्गेट आहे, ठीक आहे. तुम्ही तर राज्यसेवा 2017चं वाक्य जे स्क्रीनवरती आलं होतं ते एक, आणि तिन्ही वाक्य तुम्ही लिहून घ्यायचे. आणि मराठीत लिहायचा रूल की कुठल्याही परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा निगेटिव्ह वाक्यामध्ये रूपांतर होत नाही. जर निगेटिव्ह लिहायचं असेल तर ते परफेक्ट टेन्समध्ये लिहिलं जातं, असं तुम्हाला लिहायचं आहे. आणि 3 अधिक 4 वाक्य लिहून घ्या. इथं आपला प्रेझेंट टेन्स संपलाय पूर्ण कंप्लीट. तुम्ही वाटल्यास अजून एकदा व्ह्यू करा, बघून घ्या, वेळ आहे तुमच्याकडे. आणि 2 व्ह्यू प्रीच्या नंतर ठेवा. आणि जेव्हा मी टेन्स घेईल, जेव्हा आपली टेस्ट घेईल, तेव्हा तुम्ही एकदम प्रॉपरली फोकस करायचं की काय वाक्य आहे, कुठून आलाय, कसं आलाय. मग तुम्हाला यूज टू होणार, तुम्ही त्याची सवय होणार तुम्हाला वारंवार. मग जेव्हा क्वेश्चन पेपर तुमच्या हाती येईल MPSCची, तेव्हा तुम्हाला असं वाटणार नाही की नवीन आहे काहीतरी, ते तुमच्या नजरेत राहील, ते तुमच्या म्हणजे त्यांना मनात भरलेलं जाईल की हाच स्ट्रक्चर, हाच फॉर्मॅट आहे. क्लिअर. तर आपण पुढच्या लेक्चरला भेटतोय, तो म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स. सी यू.